नमस्कार, मी महाराष्ट्रीयन.com ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहोत मराठी उद्योजक अनिल काटे साहेबांकडे। त्यांनी निसर्गरम्य असा आपला रिसॉर्ट येथे आपल्यासमोर थोड्याच वेळात दाखवणार आहेत आणि आता आपल्याशी संवाद साधणार आहेत अनिल काटे साहेब स्वतः। आम्ही सानिध्य रिसॉर्ट चालू केलं, त्याच्यामध्ये खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या। खाच खळगे, दगडधोंडे, काटेकुटे, त्याच्यातून आम्ही आमचं सानिध्य उभं केलं आणि त्याच्यावर एक आता पक्षी ठेवलेला आहे की आम्ही खाच खळग्यातून मोकळे होऊन आता आम्ही भरारी घेण्यासाठी तयार झालेलो आहोत। तेव्हा त्या याच्यामध्ये आम्हाला अगदी अभिमानाने सांगायचं वाटतं की आमचा हा सिम्बॉल आम्ही तयार केलेला आहे।
अनिल काटे साहेब, आम्हाला सांगा, आपल्या कॉटेजचं नाव सानिध्य म्हणून आहे. त्या सानिध्याचा आम्हाला थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना अर्थ सांगा. सानिध्य म्हणजे एक तर निसर्गाच्या सानिध्यात, तर त्याचं सानिध्याचं स्पेलिंग जर तुम्ही केलं तर SAN, इथे मधला जो आय येतो तो बाजूला ठेवला तर DHYA म्हणजे माझी मिसेस संध्या, तिचं नाव येतं. त्याच्यामध्ये सानिध्यानंतर ANI स्पेलिंग घेतलं तर माझा अनिलचं पहिलं सुरुवात होते. नंतर NID निनादचं नाव आहे, त्याच्यात स्पेलिंग येतं. असे हे सगळे मिळून आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्ही हे सानिध्य नाव ठेवलं. हे आम्हाला सजेस्ट केलं आमची मुंबईतली भाची, जी LICमध्ये पहिली सर्व्हिसला होती, तिने आम्हाला सजेस्ट केलं आणि ते आम्ही नाव ठरवून आम्ही सुरुवात केली. तर आत्ताच आपल्याला अनिल साहेबांनी सांगितलं की सानिध्याचा अर्थ त्यांनी आपल्या पूर्ण फॅमिलीला या सानिध्यामध्ये घेऊन आपला हा संसार, आपला हा रिसॉर्ट, आपलं कॉटेज चालू केलेलं आहे. तर अनिल साहेब, मला आता तुम्ही दुसरं हे सांगा की आपल्या सानिध्य कॉटेजची स्थापना कशी आणि केव्हा सुरू झाली? तसं म्हटलं तर 1992 साली माझी मिसेस आणि माझी 2 मुलं निनाद आणि माझी मुलगी नृपाली, हे दोघंजणं लहान होते, म्हणजे 2nd स्टँडर्ड आणि 4th स्टँडर्ड. त्यावेळेला तिने मुंबई सोडली माझ्या आईसाठी म्हणून. माझी मिसेस दादरमधली, ती स्वतः आर्टिस्ट आहे, तिने फाईन आर्ट केलेलं आहे JJला. आम्ही सुरुवात करायचं ठरवलं. हे त्याच्या आधीची गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी SSCपर्यंत गावाला केममध्ये होतो. त्यानंतर नोकरी किंवा शिक्षण, नोकरी म्हणजे ॲक्च्युली शिक्षण हे पुढचं काय SSC नंतर हे माहितीच नव्हतं. अशा वेळेला मी पुण्यात वडील होते, तिथे वडिलांच्या वगैरे गेलो काम करण्यासाठी. तिथे गेल्यानंतर कळलं की अरे SSC नंतर शिक्षण असतं पुढे, पण परिस्थिती नव्हती. म्हणून मग शिक्षण आणि नोकरी हे दोन्ही सांभाळत रात्रीच्या वेळेस कॉलेज आणि सकाळी दिवसभर कुठेतरी नोकरी करायची. असं करत करत मी 3-4 वर्ष काढल्यानंतर मला जॉब मिळाला गोदरेजमध्ये मुंबईत जॉब मिळाल्यानंतर मन स्वस्त बसून देत होतं, कारण पुण्यात कॉलेजला असताना कधीतरी वेळ मिळायचा. कॉलेज आणि दिवसा नोकरी हा विषय दोन्ही सांभाळत ज्या वेळेला कधीतरी वेळ मिळायचा बायचान्स, आणि त्या वेळ मिळाल्यानंतर कुठेतरी फिरायला गेलं तर ते ठिकाण होतं म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर पुण्यातलं. त्याच्या पाठीमागच्या बाजूला कॅफेटेरिया म्हणून एक हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये कधीतरी आम्ही चहा प्यायला बसायचो. आणि त्याच वेळेस डोक्यात क्लिक झालं की आपली गावाला भरपूर मोठी जागा आहे आणि या जागेमध्ये आपण काहीतरी एक व्यवसाय करायला पाहिजे. पण या खेडेगावामध्ये टुरिस्ट हा विषयच नव्हता, कारण त्यावेळेस आउटिंग हा प्रकार नव्हता. त्यामुळे कोणतरी आमच्याकडे येऊन काहीतरी हॉटेलमध्ये खाईल हा विषयच नव्हता, कारण गावातली माणसं काही बाहेर हॉटेलमध्ये खायला येणार नाहीत. शेवटी मला जॉब मिळाला ॲक्च्युली गोदरेजमध्ये जॉब मिळाल्यानंतर जॉब करता मन स्वस्त बसून देत नव्हतं. दर शनिवारी मी गावाला यायचो. त्यावेळेस काही ना काहीतरी चेंजेस इथे करत गेलो. लग्न झाल्यानंतर मिसेसला माझी आयडिया सांगितली आणि तिला ती आयडिया पसंत पडली. तीसुद्धा मला सपोर्ट सुरुवात केला. म्हणून आम्ही 1984 साली पहिला पिकनिकचा ग्रुप आणला, टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर्स. त्यानंतर तो डॉक्टर्स आल्यानंतर तिथे महत्त्वाचं होतं की ते ट्रान्सपोर्ट हा प्रकारच नव्हता. जाण्या आणि येण्याचा दोन्ही याचा प्रॉब्लेम होता. त्यांना कसं तरी आम्ही हँडल केलं आणि पाठवलं. परत 1 वर्ष गेलं मध्ये आणि परत सिंडिकेट बँकेचा एक ग्रुप आणला मी. त्यावेळेस पण हीच परिस्थिती होती. त्यानंतर आमच्या अलिबागमध्ये थर्डला RCF फॅक्टरी चालू झाली आणि मग त्यांच्या बसेस चालू झाल्या. त्या बसेस चालू झाल्यानंतर मग मला मन स्वस्त बसू देईना. मी मिसेसच्या डोक्यात परत आयडिया मांडली की आपण जर तिथे जाऊन राहिलं तरच आपल्याला धंदा करता येईल. आणि त्यानंतर आई माझी आजारी झाली, म्हणून आईच्यासाठी म्हणून मला माझी मिसेस गावाला येऊन राहिली आणि तिने हा व्यवसायाला सुरुवात केली 1992 साली. अनिल काठेंनी आपल्याला सांगितलं की त्यांनी 1992च्या अगोदरपासून हा सक्सेसफुल प्लॅन केला होता की त्यांना सानिध्य या नावाचं एक कॉटेज रिसॉर्ट सुरू करायचं होतं. त्यांनी अतिशय मेहनत घेऊन आज इथपर्यंत पोचलेले आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा मिस्टर निनाद काटेसाहेब त्यांनी आम्हाला सांगावं की आपल्या हॉटेल्समध्ये आपल्या कॉटेजमध्ये काय स्पेशालिटी आहे, काय वैशिष्ट्य आहे आणि आपल्या हॉटेलचे कुठल्या प्रकारचे आपल्याकडे रूम्स आहेत. नमस्कार. आम्ही 1992ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा अगदी एक कॉटेजपासून सुरुवात केलेली. एक सिंगल रूम कॉटेज होती ती आपली. आणि नंतर जशी गरज वाढत गेली, लोकांनी जसं सजेस्ट केलं त्याप्रमाणे एक चेंजेस करत गेलो. आत्ता या घडीला आपल्याकडे 10 कॉटेज रूम्स आहेत. त्यातल्या 7 AC रूम्स आहेत आणि 3 नॉन AC रूम्स आहेत. रूम्स ज्या आहेत त्या सगळ्या सेल्फ कंटेंट आहेत.
प्रत्येकात टॉयलेट अटॅच ठेवलेलं आहे आपण, डबल बेड, टी व्ही विथ केबल कनेक्शन, इंटरकॉम. इथे पॉवर कटचा एक मेजर प्रॉब्लेम आहे, पण त्यासाठी आपण इन्व्हर्टर ॲज वेल एज जनरेटर दोन्हीचा बॅकअप ठेवलेला आहे. आपल्या कॉटेजमध्ये जे आपण जेवण बनवतो, कारण प्रत्येक हॉटेलमध्ये जेवणाचा स्वाद लागतो, तर आपल्या कॉटेजमध्ये जेवणासाठी आपल्याकडे काय स्पेशालिटी आहे? म्हणजे आपल्याकडे कुक कुठले आहेत किंवा जेवण कुठल्या पद्धतीचं जास्त बनतं, लोकांना कुठल्या पद्धती जेवण आवडतं, त्यांचा विचार घेऊन तुम्ही कशा पद्धतीचं जेवण बनवता हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, आमचा हा पूर्णपणे फॅमिली रन बिझनेस आहे. घरातले आम्ही जे माणसं आहोत तेच पूर्णपणे जे फूड प्रिपरेशन आहे, लोकांना सर्व्हिस देणं किंवा ते ओव्हरऑल सगळी जी मॅनेजमेंट आहे हे पूर्णपणे घरातल्या लोकांनीच केलेली आहे. यातून स्पेसिफिक सांगायचं झालं तर आम्ही घरगुती पद्धतीचं महाराष्ट्रीयन फूड देतो, आणि त्यातूनही स्पेसिफाय करायचं झालं तर आमची एक होळी चपाती म्हणून आहे. म्हणजे चपाती ही थोडी वेगळ्या प्रकारची चपाती आहे. याबद्दल आणखीन थोडं माझी आई आणि माझी बायको हे दोघीजणी व्यवस्थित सांगतीलच. तर चपाती जी आहे ती होळी चपाती ही स्टफ करून आम्ही बनवतो. त्यात तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ हे दोन्ही असतं, आणि बाकी आमच्याकडचं ती त्यामुळे सॉफ्ट राहते ती शेवटपर्यंत, की लोक जेवायला बसले असताना थोडे थांबतात, खात आहेत, त्यावेळेला ती चपाती नरमच राहते. ती साधी दुसरी गव्हाची चपाती असते ती चिवट होते ह्या हवेवर, तशी होत नाही. त्याचप्रमाणे लोक मोदक वगैरे म्हणतात की कोकणात आल्यानंतर खायचे वगैरे, पण आम्ही मोदक देतोच, पण त्या जोडीला आम्ही शेव देतो, उकडीची शेव देतो. ही तांदळाची शेव ही नारळाच्या दुधामध्ये खाण्यासाठी देतो. ती लोकांना आवडते, की लोकांना ही अजूनपर्यंत माहीत नाही आहे की मोदक हे हा पदार्थ लोकांना माहीत आहे. त्याप्रमाणे प्रत्येक सीझनला आम्ही ते देतो. होळी आहे, पोळ्या देतो, जसं आज संकष्टी असेल तर मोदक देतो. म्हणजे ज्या वेळेला जो सण असेल किंवा त्याप्रमाणे आम्ही दिलं जातं, आमच्याकडून दिलं जातं. त्याचप्रमाणे माझी सून आहे, ही पण मला मदत करते, की आज ती आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं कुक नाही, की हे आम्ही तिघंजणं सर्व कितीही लोक येऊन देत की आम्ही तयार करतो. 1992ला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. मी जरा व्यवस्थितपणे एस्टॅब्लिश झाल्यानंतर मी आजूबाजूचे माझे मित्र, हाच व्यवसाय करणारे इतर मित्र, त्यांना एकत्र केलं आणि आम्ही एक संस्था स्थापन केली की जेणेकरून आमचे सरकार दरबारी असलेले काम हे शांतपणे व्यवस्थितपणे निपटलं जावं. आम्हाला ज्या माहिती नव्हत्या, माहिती मिळत नव्हत्या, त्या माहिती त्यामुळे त्या मिळायला लागल्या. गव्हर्नमेंट ऑफिसमधून सुद्धा आम्हाला कॉल यायला लागले की तुमचे सजेशन्स सांगा. याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो, संस्था स्थापन केली. तेव्हा आम्ही 8 जण होतो. आज ती आमची संस्था 50-60 जणांची झालेली आहे. त्याच्यात 5-6 वर्ष मी अध्यक्ष होतो. आता नंतर दुसरे अध्यक्ष झालेले आहेत. आता संस्था व्यवस्थितपणे चालू आहे. हे करताना माझ्या धंद्याकडे मी दुर्लक्ष केलं नाही, कारण धंदा पण महत्त्वाचा होता. त्यावेळेला मी माझ्याकडे असलेल्या म्हणजे इतरांना सांगून तुम्ही हे करा सांगण्यापेक्षा स्वतः काहीतरी करायला पाहिजे या उद्देशानं मी माझी सगळी टॉयलेट्स आणि किचन वेस्ट हे सगळ्या बाजूने फिरवून घेऊन एकत्र करून त्याचा बायोगॅस बनवला. त्या बायोगॅसचा गॅस जो आहे तो आम्हाला किचनमध्ये व्यवस्थितपणे वापरता येतो. आमची जवळजवळ 20-25% गरज त्याच्यातून भागली जाते. त्याच्यातून निघणारी स्लरी हे आमच्या इथल्या सगळ्या असलेल्या झाडं, फुलझाडं, फळझाडं यांना घालून त्यांना खत म्हणून दिलं जातं. त्यामधून एक्सेस पाणी निघतं. ते पाणी आम्ही असलेल्या गार्डनला वापरतो. त्यामुळे आमच्या इथे कुठेही घाण किंवा कचरा, दुर्गंधी हा कुठलाही प्रकार आमच्याकडे नाही आहे. हे करत असतानाच आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याकडे स्टाफ कमी आहे. आता स्टाफ कमी आहे तर स्टाफ नवीन तयार करायचा किंवा आपण त्याला पूर्णपणे ट्रेनिंग द्यायचं तर ते आम्हाला अशक्य होतं. म्हणून आम्ही एक मुंबईमधली एक संस्था होती हॉटेल मॅनेजमेंटची, त्यांनाच आमच्या इथून अलिबागपासून आमच्या किहीमपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं चोंडी गाव आहे, तिथे त्यांना संस्था स्थापन करून आमच्याच लोकांना शिक्षण मिळावं या उद्देशाने ती संस्था स्थापन करायला लावली. त्यांचा आम्हाला खूप फायदा झाला. जो चालतो त्याच्यामध्ये आमच्याकडून आमच्या इथे निर्माण होणारा कचरा सगळा त्याच्यात जातो. बाहेरून येणारं प्लास्टिकच फक्त आमच्याकडे बाहेर जातं. त्यामुळे कुठेही घाण कचरा नसतो. आणि हे कचरासुद्धा कलेक्ट करण्याचं आमच्याकडे ग्रामपंचायतीची व्यवस्था आहे. घंटागाडी म्हणून चालू आहे. त्याच्यात सगळं कचरा निघून जातो. त्यामुळे गावातसुद्धा खूप स्वच्छता आहे. असलेला बीच, हा बीचसुद्धा आमच्या इथून चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि बीच इतका सुंदर आहे की खूप लोक तो बघण्यासाठी खास येतात. बीचवर गेल्यानंतर समोरच 2 किल्ले दिसतात, ते खांदेरी आणि उंदेरी. हे 2 किल्ले हे जे पूर्वी कान्होजी आंग्रेंनी लढवलेले होते, ते काहीतरी त्यातले एकमेव असे म्हणजे किल्ले आहेत की ते इंग्रजांच्या ताब्यात जाऊ शकले नाही, मुघल जिंकू शकले नाही.
त्याच्यामध्ये समुद्रकिनाऱ्याला गेला तर 2 भाग पडतात आमचे. एका बाजूला समुद्र पोचल्यानंतर लेफ्ट साईडला गेलात तर तुम्हाला व्यवस्थितपणे खेळण्यासाठी मोकळी जागा, व्यवस्थित पाणी वगैरे आहे. उजव्या बाजूला तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी खडक आहेत, पण ते खडकसुद्धा आमच्या पूर्वजांनी वेल मेंटेन, वेल ऑर्गनाईज केलेले आहेत ते, की ज्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी फिश फार्मिंगसाठी त्याचा उपयोग करत होते. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी ते मेंटेन केलं नाही, कोणाला वेळ नाही, म्हणून ती पडझड झालेली आहे. पण तरीसुद्धा तिथे त्याच्या खुणा मात्र कायम आहेत. अनिल साहेब, आज कॉम्पिटिशन तर प्रत्येक ठिकाणी आहे. मग तुम्ही कॉटेज घ्या, हॉटेल्स घ्या, सगळ्या ठिकाणी घ्या. तर आपण आपलं जे सानिध्य कॉटेज आहे याला पुढच्या 5 वर्षामध्ये कसं डेव्हलप कराल किंवा कुठे बघता, हे जर आमच्या प्रेक्षकांना सांगा ना. कॉम्पिटिशन सगळ्याच बिझनेसमध्ये असते आणि ते कॉम्पिटिशन करताना कुठल्याही प्रकारे आपलं नुकसान न होता धंदा करायला पाहिजे. परंतु त्या समोरच्या व्यक्तीला मात्र असं वाटलं पाहिजे की खरोखर यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. आम्ही जो धंदा करतो त्या धंद्यामध्ये आम्हाला किती मिळाले याच्यापेक्षा त्या येणाऱ्या ग्राहकाला किती समाधान मिळालं ह्याचा आम्ही पहिला विचार करतो आणि मगच पुढे धंदा करतो. त्याच्या पुढे आम्ही आता काय करणार आहोत याचं पुढचं विश्लेषण माझा मुलगा निनाद तुम्हाला व्यवस्थित करेल. सध्या आत्ता आम्ही 2 ॲडिशनल प्रपोज्ड अशा साईट्स आहेत ज्या आत्ता नुसते जागा घेतलेल्या आहेत, पण सध्या तरी प्रपोज्ड आहे. पण 2 प्रॉपर्टीजवरती आपण आणखीन एक्सपांड करतो आहे. पुढे सेम बिझनेस आपण आणखीन 2 ठिकाणी डेव्हलप करणार आहोत, इस्टॅब्लिश करणार आहोत. कसं आहे, आम्ही नेहमीच बघत असतो की नेहमी कुठला आम्ही मराठी उद्योजकांचे जेव्हा इंटरव्ह्यूज घेतोच तेव्हा काही उद्योजक तर हे पण बोलतात की कधी कधी आम्ही पुढे न जात का नाही जात, तर आपले जे आईवडील असतात आपल्याला प्रोत्साहन करत नाही की तुम्ही बिझनेस लाईनमध्ये जा, व्यापार करा. पण आज आपण जे सानिध्य कॉटेजमध्ये आलो आहोत, आपण बघतोय की आई, वडील, मुलगा आणि सून परिवार मिळून हा व्यापार पुढे नेत आहेत. तर मी अनिल साहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो की आमच्या प्रेक्षकांना सांगा की मराठी माणूस व्यापार करू शकत नाही किंवा का करू शकत नाही, आणि तुम्ही आमच्यासाठी उदाहरण आहात की आज एक सक्सेसफुल उद्योजक आमच्यासमोर आहेत. तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही 2 शब्द सांगा. व्यापार उद्योग करताना सचोटी महत्त्वाची. ती जर तुम्ही पाळली नाहीत तर तुमच्याकडे गिराईक परत येणार नाही. जे चारा आपण देतो त्याचं समाधान त्याला मिळतंय की नाही याचा पहिला विचार करायला पाहिजे आणि मगच धंदा करायला पाहिजे. नुसता प्रॉफिट बघून चालत नाही. काही वेळेस हातचं सोडूनसुद्धा आपल्याला धंदा करावा लागतो. किती मिळालेत प्रॉफिट हा विचार न करता. लॉस झाला तरी हरकत नाही, पण त्या गिरायकाचं समाधान होणं महत्त्वाचं. आणि इथेच आपण मराठी माणूस कमी पडतो. आम्हाला काय हे कमी पडले, आमचे पैसे कमी आले, याच्यामुळे त्यांना डिस्काउंट दिल्यामुळे इथे नुकसान झालं, असा जो विचार केला जातो तो चुकीचा आहे. एक गिराईक जर तुम्ही खुश केलं तर तो आणखीन 50 लोकांना सांगतो यांच्याकडेच जा. त्या टाईपने आम्ही हा धंदा चालू केला आहे. ते सगळं माझं सूत्र मी, माझा मुलगा निनाद हा हॉटेल मॅनेजमेंटने एक केलं. त्याच्यानंतर मी त्याच्या ताब्यात सगळं सोपवलं आणि त्याला पहिलं तर सांगितलं समोर या माणसाचं गिरायकाचं समाधान करणं हे महत्त्वाचं. त्याप्रमाणे तो आता सगळे साधा व्यवसाय करतो आहे. मी फक्त तो बरोबर करतो आहे की नाही बघत असतो. चूक झाली तर मी त्याला बोलतो, ऐकवतो, पण तोही न उलटं बोलता मान हलवतो आणि काम परत चालू करतो. आम्हाला सांगा की आपल्याकडे जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी आपल्या सानिध्य कॉटेजने आणि आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुविधा ठेवल्या आहेत. यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आम्ही सानिध्यमध्ये फक्त फॅमिलीजना एंटरटेन करतो. आपल्याकडे आपण प्युअरली फॅमिलीजनाच घेतो आणि त्यातूनही बरेचसे आपल्याकडे फॅमिलीज नुसतं बोलण्यापेक्षा लेडीज ग्रुप असतात ज्यांना सेफ्टी वाईज हे खरंच आपलं सेफ वाटतं. म्हणजे चारीकडनं फेन्सिंग वगैरे तर आपण केलेलंच आहे, पण अपार्ट फ्रॉम दिस आपण जर सांगायचं झालं तर येणारा माणूस पाणी पितो आणि पाणी पिऊन बरेचदा आजारी पडतो. तर आम्ही आमच्याकडनं लोकांना, येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला आम्ही मिनरल वॉटर देतो. आम्ही 20 लिटरच्या बॉटल्स लावतो, त्या आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी ठेवलेलं आहे. नुसतंच हे नाही तर आलेल्या प्रत्येक माणसाचं जेव्हा रजिस्टरमध्ये एंट्री होते, एंट्री झाली की त्या माणसाचा एक जनरल इन्शुरन्सही आपण ठेवलेला आहे. त्या माणसाला म्हणा किंवा त्या माणसाच्या कोणत्याही वस्तूला काही जर झालं तर तो माणूस कधीही त्या गोष्टीचा क्लेम करू शकतो. तर अनिल साहेब, आम्हाला सांगा, आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही की आपल्या सक्सेसचा एक कान मंत्र सांगा आमच्या प्रेक्षकांना. आपलं तोंड गोड असलं की जगातली सगळी लोकं आपल्याला मदत करायला धावतात. मी ज्यावेळेस सुरुवात केली, कंपनी सोडली मी आणि ज्यावेळेस घरी येऊन बसलो
त्यावेळेला माझ्या खिशात काही नव्हतं, कारण त्यावेळेस VRS नव्हता. अशा वेळेला माझा मित्र राजा बेडेकर यांनी मला त्या ठिकाणी झोपडं उभं करण्यासाठी जे लागणारे लाकडं वगैरे त्यांनी मदत केली. एक कच्छी माणूस आमच्याकडे टुरिस्ट म्हणून आला होता, त्या बोलचंद कक्का, त्या माणसांनी आम्हाला 2 लाखाची कॅश दिली. त्यानंतर पुढे काम करत असताना असेच एक लोक नवीन भेटत गेले. त्यांनी जसं CAने आम्हाला मदत केली. आपलं तोंड बरोबर असेल तर व्यवस्थित सगळं होतं. मी ज्यावेळेस बांधलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपण चूक केली आहे, की आपण कन्स्ट्रक्टिव्ह केलेलं नाही आहे. तेव्हा जे करताना एका रूममध्ये बांधताना आम्ही एक वेगळी चूक केली, ते दुसऱ्या रूममध्ये आम्ही चूक सुधारली. दुसऱ्या रूम करताना तीच चूक परत रिपीट केली नाही आणि जे केलं ते कन्स्ट्रक्टिव्ह केलं, की परत ते तोडमोड करायला लागू नये अशा उद्देशानेच आम्ही केलं. तेव्हा जे काय आपण करू ते कन्स्ट्रक्टिव्ह करायला पाहिजे, म्हणजे आपला घेतलेला निर्णय आपण पक्का ठेवला पाहिजे, चेंज झाली नाही पाहिजेत. आज आपल्याला अनिल साहेबांकडून कळालं त्यांचा सक्सेसचा मंत्र, की आपण व्यापार करत असताना सातत्याने होणाऱ्या चुका त्याच्यावरती कन्स्ट्रक्टिव्ह विचार करून त्यांना आपण सॉल्व करायच्या मागे लागलो पाहिजे आणि पुन्हा ती चूक आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. मी माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की त्यांनी अलिबाग येथे सानिध्य कॉटेज येथे एकदा तरी नक्कीच यावे. फॅमिली ॲटमॉस्फिअर आहे, फॅमिली पर्यावरण वातावरण आहे, नैसर्गिक वातावरण आहे. सर्वांनी एकदा तरी सानिध्य कॉटेजला यावे. आणि मी विजय थोरात, मी महाराष्ट्र.com ऑनलाईन न्यूज चॅनलतर्फे पुन्हा एकदा सानिध्य परिवार काटेसाहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि नमस्कार.